आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या बाहीच्या डिझाइन सांगणार आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला बाही डिझाइन कशी बनवावी हे सुचतच नाही। सो मी तुम्हाला आज ह्या ज्या काही दोन बाही डिझाईन्स आहेत ह्या दोन्ही पण खूप ट्रेंडिंग डिझाइन आहे आणि मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून बाही डिझाईन्स बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान छान अशा बाही डिझाईन्स बनवता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन खूप छान छान अशा बाही डिझाईन्स बघायला मिळतील आणि शिकायला सुद्धा। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज। तर तो मी किती शिवलेला आहे तर सगळ्यात आधी तो दाखवते। तर हा जो काही ब्लाउज आहे तर बघा सिंपल असा गोल बॅक नेक आहे, डीप आहे, त्यामुळे आपण इथे एक लेस सुद्धा लावलेली आहे ब्रॉड। आणि पुढचा जो काही ब्लाउजचा पार्ट आहे तर तो आहे 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा। तर पुढचा भाग मागचा भाग आपला स्टिच झालेला आहे, एवढंच नाही तर शोल्डर सुद्धा जोडून झालेला आहे। 4 टक्स विथ क्रॉस पट्टीच्या ब्लाउजला पफ वगैरे एकदम छान परफेक्ट आलेला आहे आणि हा ब्लाउज सुद्धा खूप छान फिटिंगला बसतो, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर बघा मी इथपर्यंत हा ब्लाउज आपला स्टिच झालेला आहे आणि आता आपण इथे जे काही नेट आहे तर ते ब्लाउजला मॅच होणारं प्लेन नेट घेतलेलं आहे आणि त्यापासून आता आपण खूप छान अशी अम्ब्रेला बाही स्टिच करणार आहोत, ते सुद्धा 2 लेअरमध्ये। ठीक आहे, तर बघा मॅचिंग असं हे नेट आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की मी हे किती नेट घेतलेलं आहे। तर मी हे अर्धा मीटर घेतलेलं आहे आणि आता याचा आपण सरळ अशा पट्ट्या तयार करून कटिंग करणार आहोत। तर तुम्हाला किती इंचाची पट्टी पाहिजे आहे त्यावर ते डिपेंड आहे। तर आपण 2 लेअरमध्ये घेणार आहोत, त्यामुळे एखादी 3 इंच, दुसरी 2 किंवा 1.5 इंच असं डिस्टन्समध्ये तुम्ही घेऊ शकतात, किंवा एखादी 4 इंच असेल तर आधीची म्हणजे त्याच्यावरची एखादी 3, 3.5 असं तुम्ही घेऊ शकतात। तर बघा मग मी इथे फायनली पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे, कारण इथे नेट व्यवस्थित पुरत नव्हतं म्हणून। तर एक पट्टी 4.5ची आहे आणि दुसरी 4ची घेतलेली आहे। तर पिको करून आणि आपण ज्यावेळेस त्याला जॉईन करणार आहोत तर मार्जिन वगैरे पकडून ती बाही बरोबर आपली तयार होणार आहे। आपल्याला जर वाटलं की थोडीशी जास्त आहे तर ती आपण कट करू शकतो। ठीक आहे, डिस्टन्स आपण 1-1.5 इंचाचा दोन्हींमध्ये ठेवू शकतो बाही लांबीचा। तर ह्या दोन्ही पण पट्ट्या मी इथे कटिंग करून घेतलेल्या आहे, कारण ते नेट इथे मशीनवर सरळ ठेवून कट करता येत नव्हतं त्यामुळे। तर तुम्ही सुद्धा तुमचं जे काही मापाचे असतील तर त्या सरळ असं तुम्हाला कट करायचे आहे, त्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे आणि अवघड सुद्धा नाही आहे, सरळ सरळ पट्टी कट केलेली आहे। तर यातली एक पट्टी आणि यातली एक पट्टी अशी मी घेते, म्हणजे टोटल 4 पट्ट्या आहे, एका साईडच्या 2 म्हणजे दोन्ही साईडच्या स्लीव्हला लागणार आहे त्यामुळे। तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे, ह्या जे काही पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण, एक छोटी आणि एक मोठी, तर त्या आपल्याला कडेकडेने सिंपल अशी एक टिप मारून सगळ्यात आधी जॉईन करून घ्यायची आहे। तर बघा मग इथे मी व्यवस्थित एकदम कडेने ठेवलेलं आहे। सुरुवातीपासून आपण इथे स्टार्ट करूयात। ॲक्च्युली ह्या दोन्ही पण व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपल्याला व्यवस्थित पुरणार आहे, कारण की जसं आपण सेम एकाच लेंथच्या त्या कट करून घेतलेल्या आहे, म्हणून मग सिंपल अशी टिप मारून सगळ्यात आधी आपल्याला ती जोडून घ्यायची आहे। आणि मी म्हटलं की जास्त काही डिस्टन्सने आपण कट केलेला नाही आहे, त्या जोडल्यानंतर आपल्याला वाटलं की आपण एक्स्ट्राचं ते कट करून घेऊ शकतो। आधीच जर का केलं तर पुन्हा ते खूपच डिस्टन्स होऊ शकतो, त्यामुळे मग मी कटिंग करताना फक्त अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवलेला आहे आणि जोडून घेतल्यानंतर मग जी काही छोटी आपली पट्टी आहे, म्हणजे 2 पट्ट्या आहेत ना या, तर जी छोटी आहे त्यातलं आपण अजून थोडंसं कमी करू शकतो। तर बघा सिंपल टिप मारून आपण इथे कडेने जॉईन करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, बघा जवळजवळ अर्धा इंच तरी मी एक्स्ट्रा अजून कट करते, कारण मी म्हटलं दोन्ही पट्ट्यांमध्ये आपण 1 ते 1.5 इंचाचा डिस्टन्स इथे ठेवू शकतो। तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने पकडत अर्धा इंचाचा अजून मी इथे कट करून घेते, म्हणजे बरोबर 1 सव्वा 1.5 इंचाचा डिस्टन्स दोन्ही लेअरमध्ये होईल। तर बघा बऱ्याचदा अम्ब्रेला ही गोलाकार असते, तर अशी सुद्धा तुम्ही करू शकतात। रेडी झाल्यावर तुमच्या लक्षात येईल, खूप म्हणजे खूप सुंदर असं नक्कीच असं लूक येईल आपल्या बाहीला। तर बघा मी ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट केलेलं आहे। तर एक बघा 3ची आणि दुसरी 4ची झालेली आहे, म्हणजे मार्जिन सोडून। ठीक आहे, तर मग ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा 2 लेअरमध्ये छान अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे।
आता मी इथे 4 आणि 3 घेतलेली आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढं. आता इथे मी मार्जिनसुद्धा सोडलेली आहे, म्हणजे पिको करण्यामध्ये सुद्धा आपला अर्धा इंच जाणार आहे. म्हणजे तयारी 3 आणि 2.5 आणि 3.5 होणार आहे. बघा 3 आणि 4 आहे, तर अर्धा इंच कमी, म्हणजे 2.5 आणि 3.5 असं. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने तयार झालेली आहे. आता मी सेंटरला एक मार्किंग केली. त्यानंतर हा ब्लाऊज आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि ही फ्रिल त्यावर उलटी म्हणण्यापेक्षा जो छोटा भाग आहे ना, तर तो आतमध्ये आणि मोठा भाग वरती घ्यायचा आहे. म्हणजे ती बाही सरळ केल्यावर बरोबर छोटी लेयर वरती येईल आणि त्याच्या खाली मोठं लेयर येईल. ठीक आहे. आणि जिथे डिस्टन्स केलेला आहे, म्हणजे बरोबर सेंटरला जिथे मार्किंग केलेली आहे ते बरोबर शोल्डरला आलं पाहिजे. आणि ह्या पद्धतीने प्लेट्स टाकत आता आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. हे बघा, तर जिथं आपण बरोबर निम्म केलं होतं ना, म्हणजे बरोबर अर्ध पुढच्या साईडला आणि अर्ध मागच्या साईडला येईल याची काळजी घेत व्यवस्थित एकसारख्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला ही पट्टी इथे ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. तर बघा मग व्यवस्थित अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे प्लेट्स टाकून आपण ह्या फ्रिल टाईपच बनवून लावत आहोत. त्यामुळे मग काय करायचं की त्याचे जे काही प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित पुढच्या साईडला कशा येतील याचा विचार करतच आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा ह्या प्लेट्स मी आतल्या साईडने करते फोल्ड. आता दुसऱ्या साईडच्या कशा करायच्या ते तुमच्या लक्षात येईल. आता वरती करते बघा, म्हणजे ते प्लेट्स मी याचाच अर्थ त्या बरोबर सरळ केल्या की पुढच्या साईडने येतील, कारण की आपण लावताना मागच्या साईडने सुरुवात केलेली आहे त्यामुळे. तर बघा मग बरोबर व्यवस्थित एकसारखं डिस्टन्स ठेवत छानशा छोट्याशा प्लेट्स टाकत जवळजवळ आपण ही पूर्ण पट्टी आपण ह्या ब्लाऊजला लावून घेतली. लक्षात राहू द्या, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण लावलेलं आहे, म्हणजे ब्लाऊजचं पण अर्धा इंच झालं आणि या नेटचं सुद्धा. ठीक आहे. हे बघा, आता ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण ही पूर्ण पट्टी लावून घेतलेली आहे. यानंतर आता याला पिको करायचं आहे. ॲक्च्युली तुम्ही आधीच पिको करू शकतात किंवा नंतर सुद्धा करू शकतात, तर मी नंतरच करणार आहे. तर बघा मग आता काय करायचं आहे, अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे आपल्याला एक इथे दाबटीप देऊन घ्यायची असते, कारण नेटचा कपडा आहे आणि मग तो वरती दिसतो आणि मग ते लूक आपल्याला हवं तसं छानसं येत नाही. त्यामुळे बघा मग ह्या पद्धतीने मी पुन्हा ओपन केलं आणि ती जे काही आपण मार्जिन सोडून जोडलेलं होतं ना, तर ते आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि मग आपल्याला वरच्या साईडला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर ह्यामुळे काय होईल की ब्लाऊजला छान असं लूक येईल. म्हणजे जसं स्लीवलेस करण्यासाठी आपण पट्टी लावतो ना, तर ही पट्टी न लावता डायरेक्टच आता फ्रिल लावून घेतली आपण आणि मग ती व्यवस्थित फोल्ड करत वरच्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. म्हणजे जिथे जॉईंट आहे तर ती पट्टी आपली आतल्या साईडने फोल्ड होते. हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित एकसारखी छोटीशी दाबटीप मी इथे देऊन घेते. तुम्ही डिस्टन्स जास्त सोडून सुद्धा देऊ शकतात जर का तुम्हाला हवं असेल तर, पण छोटंसं डिस्टन्स सोडून दाबटीप व्यवस्थित कडेने दिली तरी सुद्धा ब्लाऊजला छान लूक येतं. सो असं तुम्ही सुद्धा नक्कीच इथे ट्राय करू शकतात. तर बघा मग मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. त्यामुळे काय होईल की स्लीव्जला अजून छान असं लूक येईल. तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीवसुद्धा लावून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर दोन्ही साईडला आपण सोबतच पिको करणार आहोत. तर बघा मग आता ही जशी लावलेली आहे तशाच प्लेट्स टाकायच्या आहे, फक्त त्या टाकताना काळजी घ्यायची आहे की त्यासुद्धा समोरच येतील याचं. तर हे बघा मग इथे तुम्ही बघू शकतात की स्लीव्जला मी इथे पिको करून घेतलेला आहे आणि त्यामुळे तर आपली स्लीव्ज खूप सुंदर दिसते. बघा एकदम छान असा पफ आलेला आहे, घेर आलेला आहे आणि फायनली दोन्ही साईडच्या आपण स्लीव्ज इथे लावून दोन्ही साईडला पिको करून घेतला आहे. दोन्ही पण लेअरला खूप छान असा पफ आणि फुगा आलेला आहे. आता हा जो काही ब्लाऊज आहे त्याला फिटिंग टाकायची बाकी आहे. तर जसं रेग्युलर आपण फिटिंग टाकत असतो सेम त्याच पद्धतीने टाकायचं आहे आणि फिटिंग टाकल्यानंतर ब्लाऊजचं लूक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे फिटिंग टाकताना आपल्याला मार्जिन एकदम कमी पकडायचं आहे बाहीचं. हे बघा, तर इथे मी फिटिंग टाकून घेतलेलं आहे आणि बरोबर जेवढं मुंड्यापर्यंत आपलं मार्जिन येत होतं तेवढंच मार्जिन इथे मी पकडून फिटिंग टाकून घेतली आणि स्लीवचं सुद्धा तेवढंच मार्जिन इथे पकडलेलं आहे, कारण की आपण जो काही पफ फुगा घेतलेला आहे तर तो भरपूर येणं खूप गरजेचं आहे त्यामुळे. तर हे बघा फायनली आपला हा 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि छान असं नेटचं आपण इथे डबल लेअरमध्ये फ्रिल लावून खूप छान अशी अम्ब्रेला पॅटर्नमध्ये बाही रेडी करून घेतलेली आहे. तर बघा फिटिंगची लाईन वगैरे एकदम प्रॉपर सरळ आलेली आहे. स्लीव्जला सुद्धा खूप छान असा घेर आलेला आहे. ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि
ह्याची जी काही स्लीव्ज आहे तर त्यामुळे आपल्या ब्लाऊजला खरंच खूप सुंदर असं लूक आलेला आहे. आणि बघा बॅक साईडला आपण सिल्वर कलरची लेस लावली होती, कारण की ब्लाऊजला साडीला ती मॅच होत होती. तर हा ब्लाऊज असा बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण घालू त्यावेळेस त्याला पूर्ण असा गोलाकार पफ येतो, खूप छान असं, जसं आपला अंब्रेला फ्रॉक वगैरे असतो सेम त्याच पद्धतीने. आणि ती व्यवस्थित अशी तरंगते सुद्धा, कारण की आपण ही नेटची बनवलेली आहे, त्यामुळे तर घातल्याशिवाय तुम्हाला त्याचं लूक लक्षात येत नाही. बट अशी स्लीव्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खरंच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं पार्टीवेअर लूक येईल. आणि ही जी काही स्लीव्ज आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी स्लीव्ज सहज बनवता येईल. फक्त एक पॉईंट आहे की इथे मी पिको केला आहे, त्यामुळे त्याला घेर खूप सुंदर आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा शक्य असल्यास पिकोच करायचा आहे. टिप मारल्यावर आपल्याला हवा तसा त्याचा व्यवस्थित घेर येणार नाही आहे, त्यामुळे मग मी तुम्हाला सांगते की शक्य असल्यास तुम्ही पिकोच करा, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लूक येईल. तर बघा मी तुम्हाला थोडंसं असं ओपन करून दाखवते, म्हणजे घातल्यावर त्याला कसं असं लूक येईल असं दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. कारण मी म्हटलं असं ठेवून लक्षात येणार नाही, जेव्हा घालणार त्याला बघा ह्या पद्धतीने गोलाकार असा मस्त पफ येणार आहे आणि ब्लाऊज खूप सुंदर आपला दिसणार आहे. हे बघा फायनली तुम्ही घातल्यानंतर त्याला असं लूक येणार आहे आणि पूर्ण असा गोलाकार पफसुद्धा येणार आहे. सो अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईलची नेटची 2 लेअरमधली ही जी काही अंब्रेला बाही आहे तर ही तुम्ही नक्की स्टिच करून बघा. मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही तुम्हाला सुद्धा सहजच स्टिच करता यावी. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की बाही डिझाईनसाठी मी इथे कपडा घेतलेला आहे. ॲक्च्युली इथे मी बघा पेपर कटिंग घेतलेली आहे बाहीची, त्यानंतर आपण साडीचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा एवढा घेतलेला आहे आणि बाहीसाठी अस्तर. तर हा जो काही पेपर आहे तर याची जी काही बाहीची लांबी आहे तर ती आपल्या लांबी म्हणजे जी काही बाही लांबी आहे त्यापेक्षा कमी घेतलेली आहे, म्हणजे 7 घेतलेली आहे बघा. आणि बाही लांबी आहे आपली 9 आणि काठ नंतर आपल्याला अटॅच करायचं आहे, तर बघा 2.5 काठ आहे, म्हणजे मग तयार बरोबर आपली 9ची बाही होणार आहे काठ लावल्यावर. पण आपल्याला ह्या बाहीसाठी वरचा पोर्शन आधी रेडी करायचा असतो आणि त्यानंतर काठ लावायचा असतो. तर काठ मी सध्या साईडला ठेवून घेते आणि बघा ब्लाऊजचा कपडा जो आहे तर तो घेतलेला आहे, त्याचबरोबर साडीचा कपडा घेतलेला आहे. आता ही जी काही बाही आहे तर ह्या पॅटर्नमधली बाही मी आधी सांगितलेली आहे, पण बऱ्याचशा कमेंट्स होत्या की ती ब्लाऊज पीसमध्ये बसत नाही, तर अशा वेळेस काय करायचं. तर बऱ्याचदा ती बसते, जर साईज कमी असेल तर, जर जास्त असेल तर बसत नाही. पण मग आता आपण साडीचा आणि ब्लाऊजचा कपडा यूज करून सुद्धा ही बाही डिझाईन बनवू शकतो, तर हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हा जो काही कपडा आहे तर हा टोटल 10चा आहे, म्हणजे 20चा आहे, डबल फोल्ड आहे 20चा आणि असा झाला म्हणजे तो 10चा. तर बघा मग इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे. ॲक्च्युली 10 इंचाचा कट करून घ्यायचा तुम्ही साडीचा कपडा, ठीक आहे. आणि या पद्धतीने ओपन करते आता मी, आणि आपण जो काही ब्लाऊजचा कपडा आहे आपला तर तो आपल्याला तिथे जॉईन करायचा आहे. तर बघा मग खालचा कपडा सरळ आणि त्यावर वरचा जो काही कपडा आहे तर तो इथे आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे. आणि मग या पद्धतीने इथे एक टीप मारून घ्यायची आहे. आता सरळ करून पुन्हा त्यावर दाबटीप द्यायची आहे, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. तर बघा एक साईडने आपण जॉईंट दिलेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा जॉईंट द्यायचा आहे. तर बघा बरोबर मग मी वरचा जो काही पार्ट आहे आपला तर तो इथे उलटाच ठेवलेला आहे आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवलं तरी सफिशियंट आहे. पुन्हा सरळ करून वरच्या साईडला दाबटीप द्यायची, मी आत्ताच म्हटलं, म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर छान येते. तर बघा मग हा पोर्शन आपण इथे रेडी करून घेतला. आता मी एक्स्ट्राचं कट करून ते थोडंसं सरळ करून घेते, म्हणजे डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर ह्या पद्धतीने बरोबर घडी घालून घ्यायची आहे. सेंटरला बघा खालीवरती कट मारला आणि इथे मी मार्किंगसुद्धा थोडीशी करून घेतलेली आहे. त्यानंतर ओपन करायचं आहे. बघा इथून बरोबर 10 एक्स्ट्रा होतं, तर 2-2 इंचाचे आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे. टोटल 5, हे बघा 2ला, 4ला, 6ला, 8ला आणि 10ला, ठीक आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर बघा इथून ह्या पद्धतीने प्लेट्स पहिली इथे प्रेस करायची आहे. त्यानंतर इथून इथे दुसरी जी मार्किंग आहे ती, त्यानंतर तिसरी जी मार्किंग आहे ती सुद्धा बरोबर सेम त्याच पद्धतीने आपल्याला बघा बरोबर मध्यभागी, म्हणजे ह्या प्लेट्स टाकत आपल्याला बरोबर जिथे मध्यभागी आपण कट मारलेला आहे तिथपर्यंत ते आणायचे आहे. टोटल 5 मार्किंग केलेले आहेत 2-2 इंचाच्या डिस्टन्सच्या. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. आणि बरोबर ह्या पद्धतीने बघा
इथे सेंटरला आणल्यावर मी टिप मारून ते व्यवस्थित लॉक करून घेते. आता बघा ही जी काही स्टेप आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा ते काय होतं प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या येत नाही. तर पुन्हा बघा मी ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घेते आणि मग वरून थोडासा दाब देऊन पुन्हा त्या व्यवस्थित थोड्याशा सेट होण्यासाठी ठेवून द्यायच्या. तर बघा इथे मी आता आपली जी काही पिन असते तर ती लावून घेते, म्हणजे त्या प्लेट्स व्यवस्थित जरा घडीवर घडी बसेल. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा आपल्याला प्रेस करायचं आहे. बरोबर 5 मार्किंग आहे बघा, सेंटरपासून इकडे होत्या 5, तिकडे 5 होत्या. बरोबर तशीच प्लेट्स आपल्याला पुन्हा सेंटरपर्यंतच न्यायच्या आहे, लक्षात राहू द्या. मध्यभागी बरोबर त्या सगळ्या मॅच करायच्या आहे आपल्याला बघा. आणि आता राहिलेली आपली एक लास्टची पण, आता ती पण झाली की पुन्हा आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित सेट करायचं आहे आपल्याला, प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या सरळ वरती सुद्धा. आता मी इथे टीप मारून घेते आणि मग त्या पुन्हा व्यवस्थित इथे सेट करून घेते. तर व्यवस्थित डबल टिप देऊन थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा हे या पद्धतीने मग एकावर एक ठेवून इकडनं सुद्धा प्रेस करूयात, जसं एक साईडचं केलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने बघा. तर बघा मग ह्या पद्धतीने प्रेस केल्यानंतर आपण थोडा वेळ तिथे पिन लावू शकतो किंवा नाही लावली तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित आपण प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर बघा आता मग थोडी थोडी ती प्लेट्स आपल्याला इथे बाहेर काढायची आहे आणि बघा ह्या पद्धतीने आता वरच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे खालच्या साईडला प्लेट्स व्यवस्थित सगळ्या सेंटरला असतात, पण वरती त्या थोड्या थोड्या डिस्टन्सवर ठेवून आपल्याला तिथे टिप मारून घ्यायची असते. तर बघा मग मी व्यवस्थित ह्या पद्धतीने सेट केलेलं आहे आणि वरती एक टिप मारते. तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने सेट करायचे आहे. आता एक साईडच्या झाल्या, दुसऱ्या साईडची मी पिन काढून घेतली आणि बरोबर तसंच थोडासा डिस्टन्स ठेवत ठेवत ह्या प्लेट्स पुन्हा मी इकडच्या साईडच्या सुद्धा बघा ह्या पद्धतीने सेट केल्या आणि तिथे सुद्धा आता आपण टीप मारून घेणार आहोत ह्या पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे सेंटरला फक्त त्या एका ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. खालच्या साईडला, वरच्या साईडला त्या आपण व्यवस्थित अशा स्प्रेड केलेल्या आहेत थोड्याशा. ठीक आहे. आता मी खाली सुद्धा एक व्यवस्थित थोडीशी टीप मारून घेते, म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. डबल टिप द्यायची शक्यतो 2-3 टिपा, म्हणजे व्यवस्थित लॉक पण होऊन जाईल ते. ठीक आहे. आता या पद्धतीने ते पॅक झाल्यानंतर इथे आपल्याला आपला जो काही पेपर आहे ना, तर तो पेपर आधी याला पेस्ट करायचा आहे. आता वरच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना, तर ते मी थोडं कट करून घेते. तर बघा आता कट करायच्या आधी मला असं वाटतं की आपण पेपर आधी पेस्ट करून घेऊयात, म्हणजे जी काही आपली बाहीची वरची होती 7 इंचाची बाही तर ती. ठीक आहे. तर बघा मी इथे सेंटरला मार्किंग केलेली आहे, म्हणजे पेपर कटिंग जी बाही आहे तर त्याचा सेंटर आणि याचा सेंटर मॅच व्हावा यासाठी. तर बघा मी बरोबर ह्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि इझिली आपल्याला कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे तो पेपर आपण जी काही बाही रेडी केलेली आहे ना तर त्याला व्यवस्थित पेस्ट होऊन जाईल. तर बघा मग ह्या पद्धतीने सरळ मी सेंटरला पकडलेला आहे बघा. बाहीची तर पेपरवर घडीच आहे डायरेक्ट सेंटरला, तर तो सेंटर आणि आपण जो काही पोर्शन रेडी करून घेतलेला आहे बाही डिझाईनसाठी त्याचा सेंटर व्यवस्थित मॅच करत करत ह्या पद्धतीने कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर बघा इथून आता ज्या काही प्लेट्स आहे ना तर त्या व्यवस्थित पकडायच्या आहे, त्या उलट्या वगैरे व्हायला नको, कारण की त्यावरच आपलं बाहीचं पूर्ण फिनिशिंग लुक डिपेंड आहे. तर मग मी बघा पुन्हा आतल्या साईडने व्यवस्थित त्या प्रेस करून घेतल्या प्लेट्स आणि मग ह्या पद्धतीने ही बाही बरोबर आपण त्यावर पेस्ट करून घेतलेली आहे बघा. एकदम जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. आता बघा ही बाही व्यवस्थित लागली गेलेली आहे की नाही तर सरळ करून चेक करायचं, एकदम परफेक्ट लागली गेलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, बाही जोडल्यानंतर म्हणजे पेपरची बाही लावल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा पोर्शन आहे सगळ्या साईडचा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे परफेक्ट मापाचा आपलं जेवढं पेपर कटिंग आहे बाहीची तर तेवढा पोर्शन ॲक्च्युली आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा मग मी ह्या पद्धतीने सगळंच एक्स्ट्राचं इथे कट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. हे बघा एकदम छान असं परफेक्ट लुक आलेला आहे, फिनिशिंग पण प्रॉपर आलेली आहे. त्यानंतर आता आपला जो काही काट आहे तर तो ह्या पार्टवर बघा मी इथे उलटा ठेवते. ॲक्च्युली मी थोडंसं व्यवस्थित कट करून सेम करून घेते, कारण की थोडंसं वर खाली आहे ते त्यामुळे. ठीक आहे. तर बघा खालचा पोर्शन मी सरळ ठेवला आणि जो काही काट आहे तर तो इथे मी उलटा ठेवून घेते आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात. आता ही टीप मारताना सुद्धा व्यवस्थित एकसारखंच मार्जिन ठेवायचं आहे, कारण की त्याच्या प्लेट्स वगैरे सगळं व्यवस्थित मॅच होणं खूप गरजेचं आहे. तर बघा मग पुन्हा सरळ केलं मी आणि या पद्धतीने त्या काठावर व्यवस्थित दाबटीप देऊन घेतलेली आहे, म्हणजे कुठे जॉईंट आहे ते दिसणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर यावी यासाठी. आता एक्स्ट्राचा काट मी ते कट करून घेतला बघा
आणि आता काय करायचं आहे, याला आपल्याला अस्तर जोडायचं आहे या बाहीला. तर बघा त्या अस्तरवर मी ही बाही ह्या पद्धतीने उलटी ठेवली आणि साधारणतः इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण खालच्या साईडला एक टीप मारून घेऊयात. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला सरळ करून दाबटीप द्यायची आहे. त्याआधी हा जो काही पेपर आहे म्हणजे बाहीचा, तर तो मी ते कट करते. आता बाहीची कटिंग थोडी वेगळी असते आणि ते आपल्या बाहीला म्हणजे व्यवस्थित मॅच व्हावं यासाठी वरच्या पोर्शनला आपण हा पेपर लावून घेतला होता, म्हणजे मग व्यवस्थित बाहीचा शेप वगैरे प्रॉपर येईल आणि ते आपल्या छानसुद्धा आपल्याला प्लेट्स सेट करता येतील. आणि बघा या पद्धतीने मग आता बाही सरळ करून खालच्या साईडला मी दाबटीप देते. ॲक्च्युली इथे बघा मी अस्तर काही बाहीच्या मापाचं कट केलं नव्हतं, सरळ कट करून घेतलं होतं. फक्त आपण पेपर आणि बाकीचा पोर्शन जो होता तर तो बाहीच्या शेपमध्ये कट केला होता. आता काय करणार, खालच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर कडेकडेने ह्या पद्धतीने टीप मारत बाही आणि अस्तर जोडून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे हे जोडताना. हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित, आणि त्या प्लेटसुद्धा व्यवस्थित सेट केलेल्या आहेत, तशाच व्यवस्थित आपल्याला बसवायच्या आहेत त्या अस्तरमध्ये. आणि फायनली बघा आपण जवळजवळ पूर्ण बाही इथे अस्तरला कडेकडेने जोडून घेतलेली आहे. आता ही जोडून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा आपला अस्तर आहे तर इथे मी कट करून घेते, म्हणजे परफेक्ट मापाची बाही इथे आपली रेडी होईल. आता इथे बघा अस्तर तुम्ही सुद्धा एकदम परफेक्ट कट करायची गरज नाही आहे, इझिली सरळ तुम्ही कट करून ठेवू शकतात आणि ह्या पद्धतीने जोडल्यावर एक्स्ट्राचं कट करू शकतात. कारण की प्लेट्स किती बसत आहेत यावर ते डिपेंड आहे, त्यामुळे आपण आधीच कट करून ते अस्तर परफेक्ट असं कटिंग करून नाही ठेवू शकत, कमी पण ते पडू शकतं, त्यामुळे मग शक्यतो सरळ कट करून ठेवायचं. ठीक आहे. तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने बाहीला अस्तर परफेक्ट असं जोडलं गेलेलं आहे. त्यानंतर इथे मी गोल्डन कलरचा दोरा ओवून घेते, म्हणजे थोडा स्किन टाईप, कारण इथे आपल्याला लेस लावायची आहे. तर मी गोल्डनच लावते, तुम्ही कॉन्ट्रास्ट कुठलीही तुमच्या बाहीला मॅच होणारी लेस इथे लावू शकतात. तर बघा जिथे आपण वरचा पोर्शन आणि काठ जोडून घेतलेला आहे तर त्या जॉईंटला इथे मी एक गोल्डन कलरची लेस लावते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर सुद्धा आहे की कस्टमरला कुठली लेस आवडते, पण गोल्डन कलर तर कशावर सुद्धा मॅच होतो इझिली, सो त्यामुळे मग मी इथे गोल्डन कलरची लेस लावलेली आहे. आता मी इथे लेसला डबल टिप दिलेली आहे. तुम्ही सुद्धा शक्यतो लेस कशीही असं डबल टिप देत चालायची, त्यामुळे 2-3 फायदे होतात की लेस पॅक लागली जाते, त्यामुळे बाही आपली लवकर खराब होणार नाही आणि डबल टिप दिल्यामुळे त्याचा लूकसुद्धा छान येईल, बाही अशी तरंगणार नाही, म्हणजे लेस बाहीवर तरंगणार नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा मी खालच्या साईडला बॉर्डरला लावण्यासाठी ही मल्टी कलरची थोडी वेगळ्या पॅटर्नमधली लेस घेतलेली आहे. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात, बट यामध्ये पण बघा रेड, ऑरेंज, ग्रीन, ब्लॅक असं आहे आणि ते आपल्या बाहीला आणि साडीला परफेक्ट असं मॅच होतं आहे आणि थोडी न्यू स्टाईलची लेस आहे, त्यामुळे मग मी इथेही बाहीला लावलेली आहे. आता बघा लेस लावून झाल्यानंतर सेंटरला इथे बटन, पॅच काहीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लावू शकतात. तर बघा मग लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईलची आपली खूप सुंदर अशी इथे ही बाहीची डिझाईन संपूर्ण स्टिच करून झालेली आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण रेडी करून घेऊयात. आणि बघा इथे मध्ये आपण साडीचा कपडा यूज केलेला आहे. मी बघा मग अशीच बोली स्टार्टिंगलाच की फक्त पूर्ण बाहीचं सुद्धा आपण इथे अशा पद्धतीची बाही बनवू शकतो, म्हणजे जो काही ब्लाऊज पीसचा कपडा असतो त्याचं. मग बऱ्याचदा जर का ब्लाऊजची साईज मोठी असेल, चेस्ट साईज आणि उंची जास्त असेल तर आपल्याला बाहीला पूर्ण ब्लाऊज पीस पुरत नाही, तर अशा वेळेस मग तुम्ही साडीचा कपडा वापरून असं छानसं सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये ही लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाईन सहज बनवू शकतात. तर बघा मग साडीचा कपडा आणि ब्लाऊज पीस यूज करू कशा पद्धतीने ही बाही बनवावी, तर याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग बाहीची डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावी. सो अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर नक्की ट्राय करा. नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल, कारण ह्या बाहीचं सध्या खूपच ट्रेंड चालू आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.